नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12ची कसोटी पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा कसोटी आपण पाहिलेल्या आहेत. आज उर्वरित ज्या एवढ्या कसोट्या बाकी आहेत ते सर्व कसोट्या आपण आज घेऊन टाकणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये सुरुवातीची जी कसोटी ती आहे 12ची कसोटी. ठीक आहे. तर यामध्ये बघा काय म्हटलंय, तर ज्या संख्येस 3 व 4 ने निश्चित भाग जातो त्या संख्येस 12 ने निश्चित भाग जातो. आता यामध्ये बघा ज्या पद्धतीने आपण 6च्या कसोटीमध्ये 2 आणि 3 या दोन कसोट्या वापरल्या जातात, त्याच पद्धतीने 12च्या कसोटीमध्ये तुम्हाला 3 व 4 या दोन कसोट्या वापरायच्या आहेत. म्हणजेच काय, तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जायला पाहिजे आणि 4 ने सुद्धा. त्याच वेळेस आपण काय म्हणू शकतो की त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. पण दोन पैकी जर एकाच संख्येने जर भाग जात असेल तर ते त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जाणार नाही. तर पाहिजे ही एक संख्या किती 4536. तर सुरुवातीला 3ची कसोटी बघूयात. ठीक आहे. दिलेल्या सर्व अंकांची बेरीज घेतली. 3ची कसोटी काय तुम्हाला माहितीच आहे. दिलेल्या संख्येची सर्व अंकांची बेरीज घ्या आणि त्या बेरजेला 3 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. पाहिजे या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्या सर्व अंकांची आपण बेरीज केली. बेरीज मिळते 18. तर 18 या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. 18 या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. म्हणजेच याचा अर्थ या संख्येला सुद्धा 3 ने निश्चित भाग जातो. आता प्रश्न आहे 4चा. 4ची कसोटी काय होती, ज्या संख्येच्या शेवटी 2 अंक शून्य जर असेल त्या संख्येला सुद्धा 4 ने निश्चित भाग जाईल, किंवा त्या संख्येच्या शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या बनते त्या संख्येला जर 8 ने निश्चित भाग जात असेल त्या संख्येला सुद्धा 8 ने निश्चित भाग जाईल. तर या संख्येच्या शेवटी तर काही शून्य नाहीये, पण शेवटी 2 अंक मिळून ही संख्या बनते 36. बरोबर आहे. आणि 36 ला 4 ने निश्चित भाग जातो. 4 9 36 होतात. म्हणजे एकंदरीत 4 ने या संख्येला सुद्धा निश्चित भाग जातो. म्हणजेच 3 आणि 4 या दोन्ही संख्येने भाग जातो. म्हणजेच 12 ने सुद्धा या संख्येला निश्चित भाग जाईल. दुसरे एक्झाम्पल पहा. 7524. याच्यामध्ये जेवढे अंक आहेत त्या अंकांची बेरीज घेतली किती मिळते 18. बरोबर आहे. तर पहिले 3ची कसोटी पाहूयात. तर 3 ने 18 ला निश्चित भाग जातो. म्हणजेच काय, या संख्येला 3 ने निश्चित भाग जातोय. बरोबर आहे. 3चं संपलंय. आता 4चं पाहिजे. शेवटचे 2 अंक मिळून संख्या कुठली बनतीये 24 बनती. आणि 8 4 त्रिक 4 सकम 24 होतात. बरोबर आहे. 4 ने निश्चित भाग जातोय इथे पण, म्हणजे या संख्येला सुद्धा जाणार आहे. म्हणजेच एकंदरीत या पूर्ण संख्येला 12 ने निश्चित भाग जातो. तर अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये 3ची कसोटी आणि 4ची कसोटी या दोन कसोट्या वापरायचे आणि तुम्ही सहज ओळखू शकता की दिलेल्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो किंवा नाही. यानंतर पाहू 15ची कसोटी. पाहिजे 15ची कसोटी. ज्या संख्येस 3 व 5 या संख्येने निश्चित भाग जातो त्या संख्येस 15 ने भाग जातो. म्हणजे पहा, जर तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल त्या संख्येला 3 ने आणि 5 ने या दोन्ही संख्येने जर निश्चित भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला 15 ने सुद्धा निश्चित भाग जाईल. म्हणजे तुम्हाला 3 आणि 5 या दोन कसोट्यांचा वापर करायचा. ठीक आहे. दोन्ही कसोट्या तुम्हाला माहिती आहे. 3ची कसोटी काय, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला जर 3 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने निश्चित भाग जातो. आणि 5ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 0 मिळत असेल, अशा 0 आणि 5 एकक स्थानी 0 किंवा 5 मिळत असेल अशा सर्व संख्यांना निश्चित भाग 5 ने जाणार आहे. ठीक आहे. तर पाहिजे 3 आणि 5ची कसोटी वापरायची आपल्याला. इथे काही एक्झाम्पल्स घेतले. 7215 ही एक संख्या आहे. अगोदर 3ची कसोटी पाहूया. त्याच्यामध्ये 7 2 1 5 यांची बेरीज मिळते 15 आणि 15 या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो.
15 या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो, म्हणजेच 3 ने या संख्येला सुद्धा भाग जाणार आहे. बरोबर आहे. यानंतर 5 ची कसोटी काय असते की एकक स्थान चेक करायचं. एकक स्थानी 5 आलेला आहे, 0 किंवा 5 पाहिजे, तर इथे 5 आलेला आहे, म्हणजे 5 ने सुद्धा या संख्येला निश्चित भाग जातो. म्हणजे 3 ने सुद्धा जातोय आणि 5 ने सुद्धा जातोय. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की या संख्येला 7215 या संख्येला 15 ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. आता यानंतर दुसरं एक्झाम्पल पहा. एक संख्या आहे, अगोदर 3 ची कसोटी पाहूया. सर्व अंकांची बेरीज घेतली 6 अधिक 0 अधिक 3 अधिक 4 अधिक 2 अधिक 0 आणि यांची बेरीज मिळते 15. 15 या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. म्हणजेच काय होतं इथे, या संख्येला सुद्धा 3 ने निश्चित भाग जाणार. बरोबर आहे. 3चा प्रश्न संपला. यानंतर 5. तर 5 म्हणजे काय, तुम्हाला एकक स्थान चेक करायचं. एकक स्थानी इथे 0 आलेला आहे आणि आपल्याला एकक स्थानी तर 5 पाहिजे किंवा 0 पाहिजे. तिथे 0 आलेला आहे, म्हणजे या संख्येला 5 ने सुद्धा निश्चित भाग जातो. एकंदरीत काय, 3 आणि 5 या दोन्ही संख्यांनी या संख्येला निश्चित भाग जातोय, म्हणून आपण काय म्हणू शकतो, या संख्येला 15 ने सुद्धा निश्चित भाग जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 आणि 5 या कसोटींचा वापर करून तुम्हाला सहजरित्या काढता येईल की कुठल्या संख्येला 15 ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. यानंतर 18 ची कसोटी. ज्या संख्येला 2 ने आणि 9 ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला 18 ने निश्चित भाग जातो. म्हणजे या कसोटीमध्ये तुम्हाला 2 आणि 9 या दोन कसोट्यांचा वापर करायचा आहे. 2 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कुठला एक अंक मिळत असेल तर त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो. आणि 9 ची कसोटी, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज केल्यानंतर त्या बेरीजला जर 9 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 9 ने निश्चित भाग जातो. ही झाली 9 ची कसोटी. दोन्ही कसोट्यांचा वापर करा आणि सोडवा. एक एक्झाम्पल आपण घेतलेली आहे. तर ही एक संख्या 50,742. यामध्ये जे अंक आहेत त्यांची बेरीज घेतली आपण, ती बेरीज मिळते आपल्याला 18. पहिले 9 ची कसोटी चेक करू. तर 18 या संख्येला 9 ने निश्चित भाग जातो. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, या संख्येला सुद्धा 9 ने निश्चित भाग जातो. यानंतर 2 ची कसोटी काय सांगते की एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कुठला एक अंक जर असेल त्या संख्येला सुद्धा 2 ने निश्चित भाग जातो. तर या संख्येच्या शेवटी 2 मिळत आहेत, म्हणजेच काय, या संख्येला 2 ने सुद्धा निश्चित भाग जातो. म्हणजेच या संख्येला 2 ने पण भाग चाललाय आणि 9 ने पण चाललाय, दोन्ही संख्येने जातोय. म्हणजेच या संख्येला 18 ने सुद्धा निश्चित भाग जाईल. ओके. दुसरं एक्झाम्पल पहा. 1008. तर या संख्येमध्ये अंक आहेत 1008 आणि यांची बेरीज मिळते 9. 9 ची कसोटी चेक करा. तर 9 ने 9 ला निश्चित भाग जातो. म्हणजेच काय होणार आहे, या संख्येला 9 ने निश्चित भाग जातोय. बरोबर आहे. तर 2 ने बघा शेवटी 8 मिळतात, म्हणजेच काय, या संख्येला 2 ने सुद्धा निश्चित भाग जाणार आहे. म्हणजे या संख्येला 2 ने पण भाग जातोय आणि 9 ने सुद्धा भाग जातोय. म्हणजेच या संख्येला 18 ने निश्चित भाग जातो. ओके. आता एक शेवटची कसोटी पाहूया, 25 ची कसोटी. यानंतर एक 25 ची कसोटी अतिशय सोपी कसोटी एक पाहते. 25 ची कसोटी. ज्या संख्येच्या शेवटी 25 50 75 किंवा 2 शून्य असतील अशा संख्येला 25 ने निश्चित भाग जातो. म्हणजे तुम्हाला संख्या कुठली दिलेली असल्या त्या संख्येच्या शेवटी तुम्हाला 25 50 75 किंवा 2 शून्य यापैकी कुठली संख्या जर दिसत असेल तर त्या संख्येला 25 ने निश्चित भाग जातो. तर पाहिजे ही संख्या 275, शेवटी तुम्हाला 75 दिसतंय, याला सुद्धा 25 ने निश्चित भाग जाईल. 9050 या संख्येचे शेवटी 50 दिसतात, या संख्येला सुद्धा 25 ने निश्चित भाग जाईल. 700 या संख्येचे शेवटी 2 शून्य मिळतात, याला सुद्धा निश्चित भाग जाईल. ही संख्या 7350 याच्या शेवटी 50 आहे, या संख्येला सुद्धा निश्चित भाग जाईल. 625 या संख्येचे शेवटी 25 आहे, या संख्येला सुद्धा 25 ने निश्चित भाग जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व कसोट्या वापरायच्या आहेत. सर्वच कसोट्या आपण घेतलेल्या आहेत. यावरती
एक्झाम्पल कशा पद्धतीने असतात तर तशी मी 1-2 एक्झाम्पल इथे घेणार आहे. ठीक आहे. बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला बरेचसे बुकमध्ये मिळतील प्रॅक्टिस करण्यासाठी. आता पाहूयात आपण आतापर्यंत ज्या कसोट्या आपण घेतलेल्या आहेत तर त्याच्याशी संबंधित असलेले एक्झाम्पल कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत. तर चला तर पाहूया एक्झाम्पल. तर इथे पहा सुरुवातीचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय सांगितलंय 253 आणि नंतर स्टार आहे आणि इथे अंक दिलेला आहे 8. या संख्येस 8 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. आता ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे तर या संख्येला 8 ने निशेष भाग जातो म्हणलेलं आहे. 8 ने निशेष भाग जातोय तर तुम्हाला या स्टारच्या ठिकाणी कुठला अंक आहे हे आपल्याला काढायचं. तर यासाठी आता आपल्याला 8 ची कसोटी वापरावी लागणार आहे. बरोबर आहे. मग 8 ची कसोटी काय आहे की दिलेल्या संख्येतील शेवटचे 3 अंक जर शून्य असतील तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. पण या शेवटी 3 शून्य दिसत नाही. मग काय म्हणावं लागेल जर ते शून्य नसेल त्याच्या व्यतिरिक्त काय सांगतील आपल्याला शेवटच्या 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येस 8 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. म्हणजे इथे तुम्हाला अगोदरच सांगितलंय की या संख्येला 8 ने निशेष भाग जातोय तर यांच्यापासून जी 3 अंकी संख्या बनणार आहे त्याला 8 ने निशेष भाग जाणारच आहे. बरोबर आहे. तर मग इथे एक एक ऑप्शन आपण तिथे घेऊन पाहूया. ठीक आहे. तर सुरुवातीला 4 घेऊ आपण 3 4 8 स्टारच्या ठिकाणी आपण काय केलं 4 घेतले त्याला 8 ने भागायचं. बघूया 8 चौक 32 होतात. इथे 2 राहतील आणि हे 8 खाली येतील. बरोबर आहे. 8 1 8 2 16 8 त्रिक 24 8 त्रिक 24 8 मधून 4 गेले 4 2 मधून 2 गेले 0. तर इथे बाकी 4 राहते इथे निशेष भाग जात नाही म्हणजे ऑप्शन ए होणार नाही. ऑप्शन बी घेऊन पाहूया 3 6 8 जिथे स्टार आहे ते तुम्हाला 6 घ्यायचे. ठीक आहे. याला 8 ने भागून पाहू. इथे बघा 8 चौक 32 होता 32 इथे 3 मधून 3 गेले 0 6 मधून 2 गेल्यावर 4 राहतील आणि 8 खाली येतील. हे झाले 48 आणि 8च्या पाड्यात 48 येतात 8 7 48. तर बाकी इथे 0 म्हणजेच इथे निशेष भाग जातोय म्हणजे या स्टारच्या ठिकाणी कुठला अंक असला पाहिजे 6 अंक असला पाहिजे. उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. आता यानंतर पाहू दुसरा प्रश्न. पाहिजे 827 नंतर स्टार आहे आणि ते 5 हा अंक आहे. या संख्येस 9 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल. आता इथे एक संख्या दिलेली आहे त्या संख्येमध्ये एक अंक असं दिलेला आहे तो स्टार दिलेला आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे आणि सांगितलं की या संख्येला 9 ने निशेष भाग जातो म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर इथे 9 ची कसोटी तुम्हाला वापरायची. 9 ची कसोटी काय आहे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. मग इथे त्यांनी अगोदरच म्हटलंय की या संख्येला 9 ने निशेष भाग जातोय म्हणजे याचा अर्थ या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्यांची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला 9 ने निशेष भाग जायला पाहिजे. बरोबर आहे. तर पाहूया बेरीज किती मिळते आपल्याला. तर ठीक आहे 8 अधिक 2 अधिक 7 अधिक स्टार अधिक 5. आता यांचीच बेरीज बघा किती मिळते 8 आणि 2 10 10 आणि 7 17 17 आणि 5 22 स्टार अधिक 22. आता इथे बघा आता हे 4 ऑप्शन दिलेले तर 4 ऑप्शन एक एक ऑप्शन तुम्हाला इथे ठेवून बघायचंय की 22 मध्ये ती संख्या मिळवल्यानंतर जी तुम्हाला बेरीज मिळणार आहे त्या बेरजेला 9 ने निशेष भाग जातो किंवा नाही हे आपल्याला चेक करायचंय. मग सुरुवातीला जर आपण 5 जर ठेवलं 5 अधिक 22 5 अधिक 22 किती होणार आहे हे होतात 27. बरोबर आहे. 5 अधिक 22 हे होतात 27 आणि 9 त्रिक 27 होते बघा. म्हणजे याचा अर्थ की 9 ने या संख्येला निशेष भाग जातोय. याचाच अर्थ असा आहे की हा जो स्टार आहे तर स्टारच्या ठिकाणी कुठला अंक असला पाहिजे 5 हा अंक असला पाहिजे. उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. तर अशा पद्धतीने हे कसोट्या वापरून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. आता यानंतर बघू तिसरा प्रश्न. पाहिजे
53 या संख्येस 6ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? आता ही जी संख्या तुम्हाला दिलेली या संख्येला 6ने निश्चित भाग जातो असे म्हटलेले आहे, बरोबर आहे. मग इथे तुम्हाला 6ची कसोटी वापरायची. तर 6ची जी कसोटी आहे यामध्ये 2 आणि 3ची कसोटी आपल्याला वापरावी लागते, बरोबर आहे. मग आता इथे बघा 2च्या कसोटीनुसार बघा या संख्येच्या एकक स्थानी 8 आलेला आहे. म्हणजेच काय, या संख्येला 8 निश्चित भाग या संख्येला 2 निश्चित भाग जातोय, बरोबर आहे. कारण शेवटी 8 आलेली आहे. ठीक आहे. 2ची कसोटी काय, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 यापैकी कुठला एक अंक असेल त्या संख्येला 2 निश्चित भाग जातोय. तर या संख्येच्या शेवटी आपल्याला एकक स्थानी 8 मिळतोय म्हणजे या संख्येला 2 निश्चित भाग जातोय. आता प्रश्न आहे 3चा, बरोबर आहे. मग 3ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला 3ने निश्चित भाग जातो किंवा नाही हे चेक करायचंय. जात असेल तर त्या संख्येला 3ने निश्चित भाग जातो, बरोबर आहे. मग आता या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्या अंकांची बेरीज घेऊ. 5 अधिक 3 अधिक स्टार अधिक 8 किती मिळते? 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, स्टार अधिक 16 एवढी मिळते, बरोबर आहे. आता इथे असा अंक असणार आहे तो 16 मध्ये मिळवल्यानंतर त्या संख्येला 3ने निश्चित भाग जाईल, बरोबर आहे. तर बघा एक एक ऑप्शन ठेवू आपण. 3 जर ठेवले तर 3 अधिक 16 हे 19 होतील आणि 19 ला 3ने निश्चित भाग जात नाही. नंतरचा ऑप्शन घ्या 4, 4 अधिक 16 केले तर 20 मिळतील. 20 ला सुद्धा 3ने निश्चित भाग जात नाही. नंतरचा ऑप्शन घ्या 2, स्टारचे ठिकाणी 2 ठेवले, 2 अधिक 16 हे 18 बनतात आणि 18 ला 3ने निश्चित भाग जातोय, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की तो जो स्टार आहे तो स्टारच्या ठिकाणी 2 हा अंक असायला पाहिजे. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर सी. आता पाहूया एक शेवटचं एक्झाम्पल. पाहिले 792 स्टार 9 या संख्येस 11ने निश्चित भाग जातो. बघा या संख्येला 11ने निश्चित भाग जातो म्हणलेलं आहे, ठीक आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? इथे तुम्हाला जो स्टार दिलेला आहे स्टारच्या ठिकाणी कुठला अंक असेल हे शोधायचं. आता इथे तुम्हाला अगोदर सांगितलेले की त्या संख्येला 11ने निश्चित भाग जातोय, तिथे आपल्याला 11ची कसोटी वापरायची. तर 11ची कसोटी काय, तुम्हाला जी काही संख्या दिलेली असेल त्या संख्येमधील जे समस्थानी असलेले जे अंक आहेत त्यांची बेरीज घ्यायची, विषमस्थानी असलेल्या अंकांची बेरीज घ्यायची आणि यांचा फरक आपल्याला घ्यायचा आहे. हा फरक जर आपल्याला 0 मिळाला तर त्या संख्येला 11ने निश्चित भाग जातो किंवा 11च्या पटीत मिळाला पाहिजे. मग तो 11 असेल किंवा 22 33 44 55 या पद्धतीने, ठीक आहे. तर पाहिजे ही संख्या आहे 792 स्टार. तर मग याच्या समस्थानी कुठले अंक आहेत, 9 आणि स्टार यांची बेरीज घ्यायची, 9 अधिक स्टार. विषम स्थानी कोण आले काय, 7 2 9, 7 अधिक 2 अधिक 9. तर याची जर बेरीज केली 7 आणि 2 9, 9 9 18 ही मिळते 18 आणि हे याची किती मिळणार आहे हे आपल्याला काढायचं. इथे प्रत्येक अंक ठेवून बघू आणि जेमतेम आपल्याला ती बेरीज 18च मिळायला पाहिजे, कारण त्याच वेळेस आपल्याला फरक 0 मिळू शकतो. 11च्या पटीत शक्य नाही इथे मिळणे, कारण इथेच ऑलरेडी 9 येईल. 18 मधून 9 जर वजा केले तर 9च होत आहे, तिथे 11 पण होत नाही. म्हणजे इथे 18 व्हायलाच पाहिजे असा अंक शोधा. 8 जर ठेवले तर 9 आणि 8 हे 17 होतील, हे होणार नाही. 2 जर ठेवले तर 11 होतात, तरी पण होत नाही. 7 ठेवले तर 16 बनतील, तरी पण चालत नाहीये. इथे 9 ठेवावं लागतील. 9 अधिक 9 किती होती, याच्या जागी तुम्हाला काय ठेवावं लागेल 9. ही होती 18 आणि दोघांचा फरक किती मिळणार तुम्हाला 0. कारण मी ते अगोदरच सांगितलं की त्या संख्येला 11ने निश्चित भाग जातोय, बरोबर आहे. मग भाग जातोय म्हणजे त्यांचा फरक किती मिळाला पाहिजे, मग 0 मिळायला पाहिजे किंवा 11च्या पटीत. तिथे आपल्याला 0 मिळतोय, बरोबर आहे. म्हणजे तो जो स्टार आहे स्टारच्या ठिकाणी कुठला अंक असला पाहिजे, 9 अंक असला पाहिजे. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. सोबत काही संख्या दिलेल्या असेल तुम्हाला डायरेक्ट विचारले जाते की या संख्येला या संख्येने भाग जाईल किंवा नाही, त्या ठिकाणी तुम्ही त्या सोप्या वापरू शकता.
अतिशय सोप्या पद्धतीने आपण सर्व कसोट्या बघितलेल्या आहे आणि त्या संबंधित काही एक्झाम्पल सुद्धा आपण इथे घेतलेले. अजून तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुमच्याकडे कुठलेही बुक असेल तर त्या बुक मधून तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. ठीक आहे.